Hello everyone, this is Sakunde sir and this is our second lecture. हे आपलं सेकंड लेक्चर आहे. आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं ह्युमन फिजिओलॉजीच्या लेक्चर सिरीजमध्ये बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. त्याचं हे सेकंड लेक्चर असणार आहे. सो पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं ब्लड बाबतीत. सो आपण ब्लडचं कंपोजिशन डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ब्लड जो काही आहे तो दोन वेगवेगळ्या कंपोनंटपासून बनलेला आहे. फाईन. पहिला जो काही होता एक लिक्विड होती ब्लड मध्ये, ते तुम्हाला मी सांगितलं होतं येलो कलरची, दॅट इज नथिंग बट प्लाझ्मा अँड इट कन्स्टिट्यूट अबाउट 55%. ओके बेटा. आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट सांगितलं होतं की ब्लडचा जो काही सेकंड कंपोनंट आहे त्याला आपण फॉर्म्ड एलिमेंट नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं? फॉर्म्ड एलिमेंट. आणि ह्या फॉर्म्ड एलिमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या ब्लड सेल्स असतात म्हणून. क्लिअर. सो हे जे काही फॉर्म्ड एलिमेंट्स आहे हे आज आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजे ब्लड सेल किंवा ब्लड मध्ये जे काही डिफरंट ब्लड सेल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. फाईन. ओके, नो प्रॉब्लेम ॲट स्क्रीन. ओके. सो लक्ष द्या, वी आर डिस्कसिंग अबाउट व्हॉट? फॉर्म्ड एलिमेंट्स. सो फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे तुम्हाला कळलं की वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट? ब्लड सेल्स. ब्लडमध्ये जे काही डिफरंट टाईपच्या सेल्स असतात. ओके. नॉर्मली आपण जेव्हा बिमार पडतो, जेव्हा आपण आजारी असतो त्यावेळेस आपण नेहमी डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपलं ब्लड चेक करण्यास सांगत असतात. ते आपलं काय करतात तर जे काही WBC काउंट असेल, RBC काउंट असेल, फाईन, हे चेक करत असतात. ते आपल्या ह्या जे काही ब्लडमध्ये असणाऱ्या सेल्स आहेत त्याचा अमाऊंट चेक करत असतात आणि त्या अमाऊंटनुसार त्यांना एक आयडिया येते की कुठला डिसीज असू शकतो. फाईन. ते तुम्ही नंतर शिकणार आहात. सो फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये किंवा ब्लड सेल्समध्ये आपण बघतो की RBCs असतात, त्यांना आपण इरिथ्रोसाइट्स म्हणतो. ओके बेटा. त्याच्यानंतर प्लेटलेट्स असतात, त्याच्यासोबत नंतर WBCs असतात बेटा. WBCsला आपण काय म्हणतो? व्हाईट ब्लड कॉर्पस्कल. इट इज कॉल्ड एज व्हॉट? व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स. फाईन. सो WBCs मध्ये दोन टाइप्स पडत असतात. ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स, WBCला ल्युकोसाइट्स पण म्हणत असतो आपण. अगदी 1 बाय 1 डिटेलमध्ये आपण यांच्या सर्व प्रॉपर्टीज, फंक्शन्स वगैरे डिस्कशन करणार आहोत. सो डोंट वरी. सो ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स मध्ये बेसोफिल, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल येत असतात आणि नॉन ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स मध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स येत असतात. लिम्फोसाइट मध्ये आपण B लिम्फोसाइट आणि T लिम्फोसाइट अशा दोन डिफरंट डिस्कशन करणार आहोत. नो इश्यू. बट ह्या लेक्चरमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत RBCच्या बाबतीत. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट? RBC. फाईन. चलो. सो हियर दिस ब्युटिफुल डायग्राम इन फ्रंट ऑफ अस शोइंग द RBC. बघा, RBCची ही एक डायग्राम आहे. नीट तुम्ही केअरफुली बघू शकता. हा बायकॉन्केव्ह शेप आहे, एक डिस्क लाईक आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बायकॉन्केव्ह शेप आहे आणि विशेष म्हणजे इट इज लुकिंग लाईक डिस्क, त्याच्यामुळे आपण त्याला डिस्कॉइडल शेप असं म्हणत असतो. ठीक आहे. कसा शेप आहे बेटा? बायकॉन्केव्ह अँड डिस्कॉइडल इन शेप. लक्षात आलंय? आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. सो त्याच्या अगोदर नीट लक्षात घ्या, जी की RBC असणार आहे आपली RBC हे कशासाठी स्टँड होतं? याचा फुल फॉर्म काय तर बेटा रेड ब्लड सेल्स. ओके. फाईन. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? रेड ब्लड सेल. क्लिअर. आणि ह्या रेड ब्लड सेललाच आपण इरिथ्रोसाइट्स पण म्हणत असतो. व्हॉट वी कॉल इट ॲज इरिथ्रोसाइट्स. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आपण त्यांना इरिथ्रोसाइट पण म्हणत असतो. 1 बाय 1 आपण सगळ्या प्रॉपर्टीज डिटेलमध्ये डिस्कशन करूया. आपण शेप तर बघितला, बायकॉन्केव्ह असणार आहे, कुठंतरी डिस्कॉइडल शेप RBCचा असणार आहे आणि हा शेप कशामुळे असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कशन करूया. सो RBC इट इज नथिंग बट व्हॉट? रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कॉर्पस्कल पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे बेटा. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इरिथ्रोसाइट्स. क्लिअर. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा, दॅट इज नथिंग बट व्हॉट? फॉर्मेशन ऑफ RBC. म्हणजे RBC जी काही बनण्याची प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड एज इरिथ्रोपोएसिस. फाईन. सो फॉर्मेशन ऑफ RBC हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे बेटा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्वाचे आहेत. क्लिअर. आपण सगळी NCERT कव्हर करणार आहोत. त्याच्यासोबत मला जे काही तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगायच्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही रेफरन्स बुकमधले क्वेश्चन सॉल्व्ह झाले असले पाहिजे, हे मी सगळ्या गोष्टी 1 बाय 1 कव्हर करेल. ठीक आहे बेटा. सो लक्ष देऊन तुम्हाला नीट हा व्हिडिओ बघायचा आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ RBC इज कॉल्ड ॲज
is called as what it is called as erythropoiesis. नीट लक्षात घ्या. It is called as what? Erythropoiesis. Erythropoiesis, it is the process of formation of what? RBC. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा, याच्याशीच रिलेटेड पॉइंट आहे. मग आता ज्या वेळेस आपण, मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा एखाद्या ह्युमन बेबीचे डेव्हलपमेंट होते, पहिल्या 9 महिन्यापर्यंत ती डेव्हलपमेंट आईच्या युटरसमध्ये चालत असते. लक्षात आलंय? फाईन. त्याच्यानंतर कुठंतरी जन्म होतो, पार्च्युरेशन होतं, प्रेग्नन्सी होते, आणि त्याच्यानंतर हळूहळू अडल्टमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. बट ही जी काही डेव्हलपमेंट आहे, त्या डेव्हलपमेंटमध्ये पण इरिथ्रोपोइसिस ही जी काही प्रोसेस आहे आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये होते. परत एकदा सांगतोय, नीट लक्षात घ्या. इरिथ्रोपोइसिस ही जी काही प्रोसेस आहे आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये होत असते ड्युरिंग आवर डेव्हलपमेंट. क्लिअर बेटा? म्हणजे ज्यावेळेस आपण एम्ब्रिओ कंडिशनमध्ये असतो किंवा आईच्या पोटामध्ये डेव्हलपमेंट होत असते एखाद्या बेबीचं, त्यावेळेस ही इरिथ्रोपोइसिसची जी काही प्रोसेस आहे, म्हणजे आरबीसी फॉर्मेशनची जी काही प्रोसेस आहे बेटा, ती प्रोसेस कुठंतरी वेगळ्या ऑर्गनमध्ये होणार आहे आणि अडल्टमध्ये कुठंतरी ती वेगळ्या ऑर्गनमध्ये होणार आहे. ती आपण डिस्कशन करणार आहोत. फाईन. सो ज्या ऑर्गनमध्ये दोज ऑर्गन in which this process means we are talking about erythropoiesis. Fine. This process occur called as what? These organs are called as, these are called as erythropoietic organ. कुठले ऑर्गन म्हणत असतो आपण त्याला? एरिथ्रोपोएटिक. हवं तर मी याला दुसऱ्या एखाद्या कलरने ड्रॉ करतोय बेटा, लक्षात घ्या. These are called as erythropoietic organs. काय म्हणतो बेटा याला आपण? इरिथ्रोपोएटिक ऑर्गन. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं जस्ट, की डिफरंट जे काही लाईफच्या स्टेजेस असतात, त्या डिफरंट लाईफच्या स्टेजेसमध्ये डिफरंट इरिथ्रोपोएटिक ऑर्गन्स असतात. जसं की सपोज फॉर एक्झाम्पल एम्ब्रिओ स्टेजमध्ये जर असेल, एम्ब्रिओ स्टेजमध्ये, तर नीट लक्षात घ्या, एम्ब्रिओ स्टेजमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं की जे काही यॉर्क सॅक असणार आहे, म्हणजे आपली पहिली आरबीसी, फर्स्ट आरबीसी आपल्या बॉडीमध्ये बनती कुठं? तर यॉर्क सॅकमध्ये. फर्स्ट आरबीसी फॉर्म्ड कुठं बनलेली असते बेटा? तर यॉर्क सॅकमध्ये बनलेली असते. त्याच्या व्यतिरिक्त एम्ब्रिओ कंडिशनमध्ये असताना किंवा हळूहळू जसं डेव्हलपमेंट होतंय, तर लिव्हर असेल, लिव्हरमध्ये पण आरबीसी फॉर्मेशन होत असणार आहे. त्याच्यानंतर जे काही प्लॅसेंटा असणार आहे, राईट नाव तुम्हाला प्लॅसेंटा जरी माहीत नसेल तरी नो इश्यू, आपण अगदी डिटेल डिस्कशन करणार आहोत ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये, डोंट वरी. मग लिव्हर असेल, प्लॅसेंटा असेल, किंवा सपोज फॉर एक्झाम्पल थायमस ग्लँड असेल, थायमस ग्लँडमध्ये पण आरबीसीचं प्रोडक्शन होणार आहे. कुठल्या कंडिशनला बेटा? तर एम्ब्रिओ कंडिशनला हे होणार आहे. म्हणजे जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की एम्ब्रिओ कंडिशनमध्ये किंवा जे काही बेबी आहे, जे काही फिटस आहे, जे आईच्या आईच्या युटरसमध्ये डेव्हलप होत आहे, त्यांच्यामध्ये इरिथ्रोपोएसिस कुठं होते? तर युअर आन्सर शुड बी व्हॉट? यॉर्क सॅक असेल. फाईन. त्याच्यानंतर काल आपण बघितलं होतं ब्लड फॉर्मेशन कुठं होतं, तर यॉर्क सॅक मध्ये होत असतं, हे लक्षात घ्या. आरबीसीचं फॉर्मेशन आहे तिथंच होणार आहे. लिव्हर, प्लॅसेंटा, थायमस ग्लँड असे वेगवेगळे ऑर्गन्स आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. क्लिअर बेटा? फाईन. त्याच्यानंतर बघा, आपण आणखी बघूया जे काही अडल्ट ह्युमन बिंग्स असतात. फाईन. अडल्टमध्ये जे की इरिथ्रोपोएसिस होणार आहे, इरिथ्रोपोएसिस अडल्टमध्ये जे काही इरिथ्रोपोएसिस होणार आहे, हे कुठं होत असतं? तर नीट लक्षात घ्या, हे होणार आहे जे काही लॉंग बोन्स असतात बेटा, लॉंग बोन्सचे जे काही, नीट लक्षात घ्या, लॉंग बोन्समध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय रेड बोन मॅरो असणार आहे. काय असणार बेटा? तर रेड बोन मॅरो असणार आहे. रेड बोन मॅरोमध्ये आरबीसीचं फॉर्मेशन होणार आहे. लक्षात आलंय? रेड बोन मॅरो कसा असतो तर आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज आवर बोन. ओके, फाईन. हे असणार आहे. त्याच्यानंतर नीट बघा, ह्या बोनमध्ये आतमध्ये जर बघितलं आपण तर रेड कलरचा पार्ट असणार आहे. फाईन. दिस पार्ट इट इज नथिंग बट व्हॉट? रेड बोन मॅरो. क्लिअर बेटा? रेड बोन मॅरो. ह्या रेड बोन मॅरोमध्ये नीट लक्षात घ्या,
हा जो काही रेड बोन मॅरो आहे बेटा, ह्या रेड बोन मॅरो मध्ये, चला मी वेगळ्या कलरने याला हायलाइट करतो, ब्लॅक कलरने हायलाइट करू आपण. रेड बोन मॅरो मध्ये काही आरबीसी बनवणाऱ्या सेल्स असतात, त्यांना आपण इरिथ्रोब्लास्ट म्हणतो बेटा. काय म्हणतो मी, एक वेगळी कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतोय बेटा, तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं. इरिथ्रोब्लास्ट, हा लक्षात आलाय? फाईन, नीट लक्षात घ्या. ज्या सेलच्या शेवटी ब्लास्ट वर्ड येणार आहे, ब्लास्ट, फाईन, तर ती सेल कुठंतरी प्रिकर्सर सेल असते, म्हणजे ती सेल कुठल्या तरी दुसऱ्या सेलला तयार करणार असते. लक्षात आलंय? फाईन. हे एक्सप्लेनेशन मी जे काही दिलं तुम्हाला हे व्हिडिओ पॉज करायचा आणि एकदम मराठीमध्ये ते स्टेटमेंट तुमच्याकडे आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नंतर बायोलॉजीमध्ये कधी ब्लास्ट वर्ड तुम्ही ऐकला एखाद्या वर्डच्या शेवटी, फाईन, सफिक्स म्हणून, ते तुम्हाला कळलं पाहिजे. फाईन बेटा. सो ब्लास्टचं मिनिंग काय सांगितलं मी? ब्लास्ट ह्या अशा सेल्स असतात, अशा प्रिकर्सर सेल्स असतात, ज्या नवीन सेलला तयार करत असतात. सो नीट लक्षात घ्या, एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो की विच आर दी प्रिकर्सर सेल फॉर आरबीसी. सो युअर आन्सर शुड बी व्हॉट? इरिथ्रोब्लास्ट. क्लिअर बेटा? इरिथ्रोब्लास्ट सेल जे काही असणार आहे, हे बघा नीट लक्षात घ्या, इरिथ्रोब्लास्ट सेल्स जे काही असणार आहे बेटा, ह्या इरिथ्रोब्लास्ट सेल्स अगदी मोठ्या वगैरे असतात, पण यांच्यामध्ये न्यूक्लियस पण असतो. नीट लक्षात घ्या, आरबीसी इन न्यूक्लिएटेड असतात, ज्या काही मॅच्युअर आरबीसी असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, बट त्यांच्या ज्या काही प्रिकर्सर सेल असतात बेटा, त्या प्रिकर्सर सेलमध्ये न्यूक्लियस असणार आहे. सो न्यूक्लियस वगैरे असणार आहे. फाईन. ह्या सेलची साईजही एकदम लार्ज आहे. हळूहळू काय होतं, नीट लक्षात घ्या, समजून घ्या बेटा. हळूहळू काय होणार आहे, तर हिच्यामध्ये थोडंसं डिफरन्शिएशन व्हायला लागेल, मॅच्युरेशन व्हायला लागेल, आणि याच्यानंतर परत एक सेल बनते. फाईन. ही जी काही सेल्स असते हिच्यामध्ये पण न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये पण न्यूक्लियस आहे, इकडं कुठंतरी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे. फाईन. मायटोकॉन्ड्रिया असणार आहे. येतं एक लक्षात येते का? दिस इज कॉल्ड व्हॉट? मायटोकॉन्ड्रिया. दिस इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बाकीचे वेगवेगळे ऑर्गन इथं असणार आहे. येते लक्षात येते? फाईन. कुठंतरी गॉल्जी बॉडी वगैरे असणार आहे, गॉल्जी. क्लिअर? ह्या सगळ्या सेल्स इथं असतात. ही जी काही सेल बनते इरिथ्रोब्लास्ट पासून, दिस इज कॉल्ड एज रेटिक्युलोसाइट. व्हॉट इट इज कॉल्ड एज? रेटिक्युलोसाइट्स. क्लिअर बेटा? व्हॉट दिस सेल इट इज कॉल्ड एज? रेटिक्युलोसाइट्स. आणि नंतर हळूहळू नीट लक्षात घ्या, मॅच्युरेशन होणार रेटिक्युलोसाइट मध्ये. काय होणार बेटा? मॅच्युरेशन होणार. फाईन. स्पेलिंग करते, परत एकदा लिहितोय. ओके. अरे आधी तो रेटिक्युलोसाइट कट गए, नो इश्यू. ठीक आहे. काय होणार बेटा? तर मॅच्युरेशन होणार. फाईन. मॅच्युरेशन तुम्हाला माहिती आहे बेटा. लक्षात आलंय? मॅच्युरेशन होऊन काय बनत असतं, तर जी नंतर अशी शेपची सेल बनते, दिस इज नथिंग बट व्हॉट? आरबीसी. नीट लक्षात घ्या, हे जे काही मॅच्युरेशन आहे याला आपण डिफरन्शिएशन पण म्हणू शकतो, ऑर इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज व्हॉट? डिफरन्शिएशन. म्हणजे कुठंतरी ही जी काही सेल आहे, आपली जी काही रेटिक्युलोसाइट सेल आहे बेटा, ही रेटिक्युलोसाइट सेल कशामध्ये कन्वर्ट होते बेटा? तर ही कन्वर्ट होणार आहे आरबीसी मध्ये. आणि नीट लक्षात घ्या, हे जी काही मॅच्युरेशन आहे किंवा ही जी काही डिफरन्शिएशनची प्रोसेस आहे बेटा, ह्या प्रोसेसला गरज असते काही महत्वाच्या फॅक्टरची, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूना अतिशय महत्वाचे ते फॅक्टर्स आहेत, तुम्हाला लक्षात घ्यायचे. एकतर सगळ्यात महत्वाचं हे जे काही मॅच्युरेशन होणार आहे, ह्या मॅच्युरेशनसाठी काय कशाची गरज पडत असते बेटा? तर गरज पडत असते विटॅमिन B12. त्याला आपण सायनोकोबालामाइन म्हणतो बेटा. ठीक आहे. विटॅमिन B12 ची गरज पडणार आहे. त्याच्यानंतर फॉलिक ऍसिडची गरज पडणार आहे, फॉलिक ऍसिड. लक्षात आलंय? आणि नंतर आयर्नची गरज पडणार आहे. लक्षात आलंय? फाईन. ह्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. दे आर रिक्वायर्ड फॉर व्हॉट? रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ व्हॉट? आरबीसी. लक्षात आलं? ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. क्लिअर बेटा? त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर हळूहळू रेटिक्युलोसाइट पासून काय कसल्या सेल बनत असतात बेटा? आरबीसी बनत असते. लक्षात आलंय? आणि आरबीसी बनल्यानंतर, आरबीसी बनत असताना काय होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी लागतच असतात. त्याच्यासोबत रेटिक्युलोसाइट्स मध्ये काय बदल होत असतात किंवा आरबीसी मध्ये काय काय बदल झाले, तर लक्षात घ्या, न्यूक्लियस लॉस झाला बेटा. चलो फाईन. काय झालंय? तर न्यूक्लियस लॉस्ट आहे. याचा अर्थ रेटिक्युलोसाइट सेल मध्ये न्यूक्लियस होता, मी तेच तुम्हाला सांगितलं होतं. लक्षात आलं? न्यूक्लियस निघून गेला. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, मायटोकॉन्ड्रिया निघून गेला. फाईन. मायटोकॉन्ड्रिया लॉस्ट आहे बेटा.
लक्षात आलं, म्हणजे जे काही आरबीसी बनते त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे पण लॉस्ट आहे. लक्षात आलंय, कुठंतरी सेपही थोडासा चेंज झालेला आहे, हे महत्वाचे पॉईंट आहे, लक्षात घ्या. सेप पण चेंज झालेला आहे बेटा कुठंतरी, लक्षात आलंय. ह्या डिस्कॉइडल सेप किंवा बायकॉन्केव्ह सेप बनलेला आहे. क्लिअर, म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात कधीपासून, रेटिक्युलोसाइट पासून आरबीसी बनत असताना. येतं लक्षात. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन बाय वन लक्षात ठेवायच्या. क्वेश्चन कुठलाही फ्रेम होऊ शकतो, तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. फाईन. आता मी एक पॉईंट लिहिला होता इथं, नीट लक्षात घ्या. हा पॉइंट आहे की मायटोकॉन्ड्रिया लॉस्ट होतो. लक्षात आलंय, आपण सगळ्यांना लहान वर्गापासून शिकत आलोय की मायटोकॉन्ड्रिया इट इज पॉवर हाऊस ऑफ सेल. फाईन, एनर्जी तयार करतोय. आता मग प्रश्न असा पडला की जर मायटोकॉन्ड्रिया जर आरबीसी मध्ये नसेल तर मग आरबीसी मध्ये एनर्जी बनत नसेल काय, आणि जर बनत नसेल तर मग दुसरा प्रश्न असा पडतो की आरबीसी ला एनर्जी भेटते कुठून, व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर आरबीसी, तेही आपण डिस्कस करू बेटा, डोंट वरी. फाईन, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला वन बाय वन लक्षात ठेवायचे. आपण काय बघितलं तर अडल्ट मध्ये जे काही इरिथ्रोपोएसिस आहे, ही परत एकदा मी रिवाइज करतो बेटा, लक्षात घ्या. अडल्ट मध्ये जे काही इरिथ्रोपोएसिस होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे, हे कुठं होत असतं तर लॉंग बोन मध्ये, म्हणजे आपले जे काही रिब्स असतात बेटा, लॉंग बोन्स असतात, यांच्यामध्ये ह्या बोन्सच्या रेड बोन मॅरो मध्ये आरबीसीचं फॉर्मेशन होणार आहे. लक्षात आलं. ह्या रेड बोन मॅरो मध्ये काही सेल्स असतात, त्यांना आपण इरिथ्रोब्लास्ट सेल्स म्हणतो. these are can be called as what, these cells can be called as precursor cell. यहाँ से क्वेश्चन फ्रेम हो सकता है बेटा, प्रिकर्सर सेल फॉर आरबीसी. क्लियर, ये आपको ध्यान में रखना है, यही से क्वेश्चन फ्रेम हो सकता है. क्लियर बेटा. फाईन, प्रिकर्सर सेल फॉर आरबीसी, त्यांना आपण इरिथ्रोब्लास्ट म्हणतो बेटा. फाईन, त्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहे, नो इशू. हळूहळू त्यांच्यामध्ये मॅच्युरेशन होतं. कुठल्या सेल्स बनत असतात, रेटिक्युलोसाइट सेलमध्ये सगळे वेगवेगळे ऑर्गन्स असतात, बट जेव्हा रेटिक्युलोसाइट पासून आरबीसी बनणारे हे ऑर्गन हळूहळू लॉस्ट होत असतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. क्लिअर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय गरजेचं आहे, इथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो बेटा. परत एकदा सांगतोय मी, असेच क्वेश्चन्स बनत असतील किंवा स्टेटमेंट बनतील. आरबीसी फॉर्मेशनसाठी काय काय गरजेचं आहे तर व्हिटॅमिन B12, फॉलिक ऍसिड आणि आयर्नची गरज पडणार आहे. कशासाठी तर रेटिक्युलोसाइट्स पासून आरबीसी बनण्यासाठी. ठीक आहे, व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी झाल्यानंतर काय बनतं हेही मी तुम्हाला सांगणार आहे, नो इशू. किंवा आयर्नची डिफिशियन्सी झाल्यानंतर काय होतं हेही मी सांगणार आहे, नो इशू. मग आता रेटिक्युलोसाइट पासून आरबीसी बनत असताना हे सगळे चेंजेस होत असतात. कुठले सेल्स, न्यूक्लियस लॉस्ट म्हणजे निघून जाणे, लॉस्ट म्हणजे काय बेटा, निघून जाणे. न्यूक्लियस निघून गेला, मायटोकॉन्ड्रिया निघून गेला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम निघून गेली, कुठंतरी सेप बनलाय. हे सगळे चेंजेस होणार आहे ह्या आरबीसीच्या मॅच्युरेशन मध्ये. क्लिअर बेटा. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. क्लिअर. चलो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून एकदम अगदी व्यवस्थित तुम्ही लिहून घेत चला. फाईन बेटा. ओके, चलो नेक्स्ट आहे. आता आपण आरबीसीचं फॉर्मेशन बघितलं डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. फाईन. नेक्स्ट बघा, ज्या काही आरबीसीज असणार आहे, आरबीसी त्याचा नंबर आपण बघूया. सो नॉर्मल आरबीसीचा जो काही नंबर असणार बेटा, नीट लक्षात घ्यायचंय तुम्हाला. मेल मध्ये दिस सिम्बॉल इंडिकेट व्हॉट, दिस इंडिकेट मेल. क्लिअर. मेल मध्ये जर बघितलं तर आरबीसीचा नंबर असतो जवळपास 5.5 मिलियन पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. क्लिअर बेटा. फाईन, हा नंबर लक्षात घ्यायचा, एनसीआरटी मध्ये व्हॅल्यू दिलेली बेटा. फाईन, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट आहे, हाच नंबर जर आपण फिमेल मध्ये जर बघितला तर फिमेल मध्ये हा नंबर असतो आरबीसीचा, दिस इज नथिंग बट जवळपास 4 to 4.5 मिलियन पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड, दिस MM क्यूब ऑफ ब्लड, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. त्याच्यानंतर आणखी महत्वाचा पॉइंट एक लक्षात घ्या, ज्या वेळेस ह्या नॉर्मल आरबीसीच्या नंबरच्या जास्त जर आरबीसीचा नंबर वाढत असेल, म्हणजे अमाऊंट ऑफ आरबीसी जर वाढत असेल तर दॅट कंडिशन इट इज कॉल्ड एज व्हॉट. बघा, इफ द नंबर ऑफ आरबीसी increases,
हा अपवर्ड एरो काय इंडिकेट करतो बेटा? इन्क्रीजेस. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. इफ द नंबर ऑफ आरबीसी इन्क्रीजेस अबो दी नॉर्मल लेवल देन दॅट कंडिशन इट इज कॉल्ड एज व्हॉट? काय म्हणतो बेटा आपण त्या कंडिशनला? इट इज कॉल्ड ॲज, जस्ट अ मिनिट, ओके. सो नंबर जर वाढत असेल तर दिस इज कॉल्ड एज पॉलिसायथेमिया. पॉलिसायथेमिया. फाईन. दुसरी महत्वाची गोष्ट, जर नंबर, इफ नंबर डाउनवर्ड एरो म्हणजे काय बेटा? डिक्रीज होत असेल. इफ नंबर डिक्रीजेस देन नॉर्मल व्हॅल्यू, तर दिस कंडिशन कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? व्हॉट इट इज कॉल्ड एज? इरिथ्रोसाइटोपेनिया और इरिथ्रोपेनिया त्याला आपण म्हणत असतो. इरिथ्रोपेनिया काय म्हणत असतो बेटा त्याला आपण? इरिथ्रोपेनिया. ह्या काही टर्म्स आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या. क्लिअर? त्याच्यानंतर आपण नॉर्मली आणखी एक गोष्ट बघू शकतो बेटा. ठीक आहे? कुठली महत्वाची गोष्ट? आता आपण नॉर्मल त्यांची व्हॅल्यू बघितली, नंबर बघितला, त्याच्यानंतर ह्या दोन टर्म्स बघितल्या, फॉर्मेशन बघितलं आपण. फॉर्मेशनला आपण काय म्हणलो ते इरिथ्रोपोएसिस. फाईन. जिथं ज्या ऑर्गन मध्ये होते त्याला आपण इरिथ्रोपोएटिक ऑर्गन म्हणलं. फाईन बेटा. जर ह्या नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा नंबर जर वाढला तर इट इज कॉल्ड एज पॉलिसायथेमिया, आणि जर नंबर कमी जर झाला तर दिस इज कॉल्ड एज इरिथ्रोपेनिया. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जो काही आरबीसी बनतंय तिचा जो काही लाईफ स्पॅन असतो तो नीट लक्षात घ्या. लाईफ स्पॅन काय असणार आहे? तर लाईफ स्पॅन जवळपास 120 to 127 डेज पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर काय होतं मग? त्याच्यानंतर बघा नीट लक्षात घ्या, जेव्हा आरबीसी आपला लाईफ स्पॅन कंप्लीट करत असते ती स्प्लीन मध्ये जाते, आणि त्या स्प्लीन मध्ये तिचं काय होतं बेटा? तर डिस्ट्रक्शन होणार आहे. हा लक्षात आलंय? सो आफ्टर completing the lifespan, RBCs are destroyed in कुठं डिस्ट्रॉय केल्या जातात बेटा त्या? दे आर डिस्ट्रॉइड इन स्प्लीन. विच ऑर्गन? स्प्लीन. आणि म्हणून स्प्लीनला ग्रेव्ह यार्ड ऑफ आरबीसी असं म्हणत असतात. आले का? लक्षात आले का? ग्रेव्ह यार्ड ऑफ आरबीसी हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. क्लिअर बेटा? फाईन. ओके, फाईन. चलो नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. बघा, कधी कधी ज्या काही एक्स्ट्रा आरबीसीज असतात किंवा इमॅच्युअर आरबीसीज वगैरे ज्या काही असतील, ह्या एक्स्ट्रा कधी कधी स्प्लीन मध्ये पण स्टोअर करत असतात. लक्षात आलंय? त्याला आपण म्हणून मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या. स्प्लीन मध्ये तर डिस्ट्रक्शन होणार आहे, म्हणजे ज्या आरबीसीज स्वतःचा लाईफ स्पॅन कंप्लीट करतील आणि स्प्लीन मध्ये येतील, स्प्लीन ह्या ऑर्गन मध्ये येतील, तर काय होणार आहे? त्यांचं डिस्ट्रक्शन होणार आहे. फाईन. म्हणून आपण स्प्लीनला ग्रेव्हयार्ड ऑफ काय म्हणलं? आरबीसी. बट ज्या काही इमॅच्युअर आरबीसीज आहेत किंवा दुसरी महत्वाची गोष्ट एक्सेस आरबीसीज ज्या काही आहे, ह्याही स्प्लीन मध्ये काय होत असतात? तर स्टोअर केल्या जात असतात. म्हणजे ज्या आरबीसीचा लाईफ स्पॅन कंप्लीट नाहीये त्यांना आपण ह्या स्प्लीन मध्ये स्टोअर करू शकतो बेटा. म्हणून या स्प्लीनला आणखी एक नाव दिलेलं आहे, ब्लड बँक ऑफ. नीट लक्षात घ्या काय सांगतोय मी. ओके. दी इमॅच्युअर अँड एक्सेस किंवा एक्सेस आरबीसीज आर stored in spleen. त्याही स्प्लीन मध्ये ठेवत असतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो बेटा? therefore it is also called as, what it is called as? blood bank of RBC. क्लिअर बेटा? फाईन. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. क्लिअर? आपण वन बाय वन बघत चलूया. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता बेटा. फाईन. आपण भरपूर साऱ्या गोष्टी डिस्कशन करतोय आणि ही जे काही स्लाइड आहे याची पीडीएफ मी तुम्हाला सेंड करेल. नो इश्यू. ठीक आहे?
ओके, वी हॅव लॉट ऑफ स्पेस. चलो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. आणखी महत्वाची गोष्ट, ठीक आहे, हा कलर दिसतो का स्क्रीन मध्ये? ओके, नो इश्यू. आणखी आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आरबीसी. फाईन. आणखी आरबीसीच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट बघा, आपण सेप डिस्कस केलाय बेटा. सेप डिस्कस केलाय. सेप कसा होता? बायकॉन्केव्ह. दुसरी महत्वाची गोष्ट डिस्कॉइडल. सेप बघितला आपण, येस और नो? फाईन. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट बघूया आपण आरबीसीचा. बघा आरबीसी जी काही असणार आहे, काय सांगतोय मी नीट लक्षात घ्या. वन बाय वन आपण पॉइंट्स कव्हर करत चलूया. जे काही आरबीसीज असतात ह्या इनन्यूक्लिएटेड पण असतात. इनन्यूक्लिएटेड म्हणजे त्यांना आपण आणखी नॉन न्यूक्लिएटेड पण म्हणू शकतो. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन न्यूक्लिएटेड. बघा अगोदर आपण आताच बघितलं इरिथ्रोब्लास्ट सेलमध्ये न्यूक्लियस होता, बट हळूहळू डेव्हलपमेंट होत असताना न्यूक्लियस निघून गेलेला आहे. म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये न्यूक्लियस निघून जात असतो. लक्षात आलं. आणि न्यूक्लियस निघून जाण्याचा फायदा काय होतो, तर भरपूर सारी जागा रिकामी होते. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आरबीसी मध्ये, सपोज फॉर एक्झाम्पल नीट लक्षात घ्या, जर ही सपोज फॉर एक्झाम्पल आरबीसी इथं जर न्यूक्लियस असेल तर भरपूर सारी जागा कोण ॲक्वायर करणार आहे, तर न्यूक्लियस करेल. बट जर नीट लक्षात घ्या, जर न्यूक्लियस जर नसेल तर ही रिकामी जागा इथं आपण भरपूर सारे हिमोग्लोबिन ठेवू शकतो बेटा. काय ठेवू शकतो? हिमोग्लोबिन, एचबी ठेवू शकतो. म्हणजे ती एक फायद्याची गोष्ट आहे. क्लिअर? फाईन. हे लक्षात घ्या. आणखी महत्वाची गोष्ट बघा, हा पॉइंट चलो ठीक आहे, लक्षात घ्या. काही जे काही मॅमल्स असतात, एक्झाम्पल आहे जसं कॅमल असेल, कॅमल तुम्हाला माहिती आहे. आणखी एक प्राणी आहे लॅमा. यांच्यामध्ये जी काही आरबीसी असणार आहे ही न्यूक्लिएटेड आरबीसी आहे. कशी बेटा? न्यूक्लिएटेड आहे. आणि यांच्यामध्ये थोडासा सेपही वेगळा असतो. इथं बायकॉन्वेक्स सेप आहे बेटा. कुठला सेप आहे? बायकॉन्वेक्स. लक्षात आलंय? फाईन. इथं कुठंतरी बायकॉन्केव्ह सेप होता. या कॅमल आणि लॅमा हे जे काही अॅनिमल्स आहे त्यांच्यामध्ये न्यूक्लिएटेड असतात आणि बायकॉन्वेक्स सेप कुठंतरी हे एक्सेप्शन आहे मॅमलसाठी. क्लिअर बेटा? फाईन. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सगळ्या मॅमलच्या जे काही आरबीसी आहे ह्या बायकॉन्केव्ह आहे, डिस्कॉइडल आहे, इनन्यूक्लिएटेड आहे. बट त्याच्यासाठी एक्सेप्शन्स पण आहेत, दोन अॅनिमल, कॅमल्स आणि लॅमा. फाईन बेटा. लॅमा इट इज सिप लाईक अॅनिमल. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट बघा, जी की आरबीसी असणार आहे बेटा. आरबीसीज मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज आरबीसीच्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणू बेटा? आरबीसीच्या मेम्ब्रेन्सला आपण डोनान्स मेम्ब्रेन म्हणतो बेटा. काय म्हणणार आहात? डोनान्स मेम्ब्रेन. क्लिअर? द मेम्ब्रेन ऑफ आरबीसी कॅन बी कॉल्ड ॲज व्हॉट? डोनान्स मेम्ब्रेन. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. आणि हे कुठंतरी एक फ्लेक्झिबल मेम्ब्रेन असणार आहे बेटा. काय असणार आहे? फ्लेक्झिबल मेम्ब्रेन आहे. फाईन. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे काही डोनान्स मेम्ब्रेन आहे, इथंच पॉइंटला मी कंटिन्यू करतोय आणि इथंच लिहून देतोय बेटा. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जे काही डोनान्स मेम्ब्रेन आहे, हे डोनान्स मेम्ब्रेन इट इज परमिएबल टू परमिएबल म्हणजे याच्यामधून पास होऊ शकतात कुठलेही मॉलिक्यूल. कॅन पास. लक्षात आलंय? कॅन पास थ्रू म्हणजे याच्यामधून कुठलेही मॉलिक्युल्स पास होऊ शकतात. कॅन इट इज परमिएबल टू, कोणाला पास करू देतो? परमिएबल टू 2 आयन्स. परमिएबल टू, चलो यही से लिखता हूं, परमिएबल टू Cl माइनस आयन अँड HCO3- बायकार्बोनेट आणि Cl मायनस आयन्स इझिली ह्या आरबीसी मधून आतमध्ये ये जा करू शकतात. अलग लक्षात आले का? फाईन. यस और नो? सपोज फॉर एक्झाम्पल बाहेर जर SCO3- जर आयन जर आला तर आतमध्ये Cl मायनस आयन्स इझिली जाऊ शकतो. अलग लक्षात आले का? आणि हे जे काही मेकॅनिझम आहे, किंवा असंही म्हणू शकतो आपण, अँड इट इज इम्परमिएबल टू, परमिएबल म्हणजे जाऊ देणे, इम्परमिएबल टू
sodium and potassium impermeable to whom? सोडियम अँड पोटॅशियम. आले का लक्षात? आलं का? एक्झाम मध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अँड दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणू? दिस फेनॉमेनॉन इट इज कॉल्ड एज व्हॉट? डोनान्स फेनॉमेनॉन. डोनान्स फेनॉमेनॉन काय म्हणतो बेटा याला आपण? डोनान्स फेनॉमेनॉन. फेनॉमेनॉन म्हणजेच प्रोसेस. क्लिअर बेटा? डोंट गेट कन्फ्युज्ड विथ इट. हे सगळं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, याच्या अगोदर काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? जसं आरबीसी बनते बेटा, आरबीसी मधून न्यूक्लियस निघून जातो, मायटोकॉन्ड्रिया निघून जातो. लक्षात आलं? वेगवेगळे ऑर्गन जे काही ते निघून जात असतात. मग सगळ्यात महत्वाचं मी एक क्वेश्चन पाठीमाग आता 5-10 मिनिटापूर्वी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आरबीसी मग एनर्जी कशी तयार करते, त्या क्वेश्चनकडे मी येतो. नीट लक्षात घ्या. आरबीसी मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट असतो बेटा. मायटोकॉन्ड्रिया इज absent in मॅच्युअर आरबीसी. जे काही मॅच्युअर आरबीसी आहे बेटा, त्या मॅच्युअर आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, हे लक्षात घ्या. मग देअरफॉर क्रेब्स सायकल इज ऑल्सो absent. देअरफॉर क्रेब्स सायकल इज ऑल्सो absent, हे लक्षात घ्यायचं. क्रेब्स सायकल नाही आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे, नॉर्मली एखाद्या कुठल्याही मॉलिक्यूल पासून जर आपल्याला एनर्जी जर मिळवायची असेल बेटा नॉर्मली, तर नीट लक्षात घ्या आपण काय करत असतो, किंवा कुठलीही सेल काय करत असते, सुरुवातीला ग्लायकोलायसिस करत असते. तुम्ही रेस्पिरेशन शिकला असाल. ग्लायकोलायसिस नंतर काय होतं, तर काही अमाऊंट मध्ये एनर्जी निघत असते. त्याच्यानंतर कुठली प्रोसेस होत असते बेटा? क्रेब्स सायकल होत असते. आणि त्याच्यानंतर काय होते, तर ईटीएस किंवा ईटीसी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होत असते. फाईन. आणि नंतरच ह्या तिन्ही प्रोसेस झाल्यानंतर एखाद्या ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून कंप्लीट एनर्जी निघत असते. सो लक्षात घ्या, ह्या ज्या काही 2 प्रोसेस आहे, ह्या 2 प्रोसेस होत असतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. जर मायटोकॉन्ड्रिया नसेल तर ह्या 2 प्रोसेस होणार नाही, कंप्लीट एनर्जी निघणार नाही. बट एक चांगली महत्वाची गोष्ट आहे, एक आरबीसीच्या फेवर मध्ये एक चांगली गुड न्यूज अशी आहे की आरबीसी मध्ये ग्लायकोलायसिस होण्यासाठीचे एन्झाईम्स असतात. म्हणजे कुठंतरी अनएरोबिक रेस्पिरेशन आरबीसी मध्ये होत असतं, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. एक्झाम मध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. आरबीसीज हॅव RBC have enzymes for glycolysis. Enzymes for what? Glycolysis. बेटा अंडरलाइन करतोय मी. Therefore anaerobic respiration occurs in RBC. RBC मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होत असतं. इट इज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर आरबीसी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. क्लिअर बेटा? ग्लायकोलायसिस होत असते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. क्लिअर? फाईन. एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता बेटा, नो इश्यू. ओके. Just a minute. Fine. चलो. Clear? ओके. सो नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. बघा, ज्या काही आरबीसीज असतात, आरबीसीज हॅव HB हिमोग्लोबिन ॲज अ रेस्पायरेटरी पिगमेंट. नीट लक्षात घ्या, आरबीसीचं काम काय? आरबीसीचं मेन फंक्शन काय बेटा? आरबीसीच रेस्पायरेटरी जे काही गॅसेस आहे ते कॅरी आउट करणं. म्हणजे ऑक्सिजन असेल, O2 असेल किंवा जे काही CO2 असेल, याचा ट्रान्सपोर्ट करणं.
आलं लक्षात आलं, हे मेन काम आहे कोणाचं बेटा, आरबीसीचं. आणि हे जे काही गॅसेस आहे यांचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कुठला मॉलिक्यूल असतो आरबीसी कडे, तर बेटा हिमोग्लोबिन असणार आहे. काय असणार आहे, हिमोग्लोबिन. म्हणून हिमोग्लोबिनला आपण काय म्हणतो, रेस्पायरेटरी पिगमेंट. दिस इज आर, रेस्पायरेटरी पिगमेंट त्याला आपण म्हणत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर बेटा, फाईन. सो हे जे काही हिमोग्लोबिन आहे जवळपास एका आरबीसी मध्ये यू कुड इमॅजिन की जवळपास जर करोर्स मध्ये जर बघितलं तर 27 करोड, 26 to 27 करोड एवढे हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. लक्षात आलंय, 26 to 27 crores of HB are present in single RBC. क्लिअर बेटा, आर प्रेझेंट इन सिंगल आरबीसी. एका आरबीसी मध्ये जवळपास एवढे सगळे हिमोग्लोबिन असतात. आणि एक जो काही एचबी आहे, 1 HB कॅरीज हाऊ मेनी ऑक्सिजन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बेटा, हाऊ मेनी ऑक्सिजन, तर 4 ऑक्सिजन. क्लिअर, 4 O2 मॉलिक्युल्स. येते लक्षात येत आहे, फाईन. हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट बघा, हा जो काही हिमोग्लोबिन आहे एचबी, हिमोग्लोबिन, ओ सॉरी, हा जो काही हिमोग्लोबिन आहे इट इज मेड अप ऑफ 2 पार्ट्स. लक्षात घ्या, मी थोडंसं वेगळ्या ब्लॅक कलरने याला हायलाइट करतो. इट इज मेड अप ऑफ हाऊ मेनी पार्ट्स, 2 पार्ट पासून बनलेला असतो. एक जो काही पार्ट आहे त्याला आपण हेम पार्ट म्हणतो बेटा, लक्षात आलं. आणि जो काही सेकंड पार्ट आहे दॅट इज नथिंग बट ग्लोबिन. हे जे काही दिस इज नथिंग बट व्हॉट, प्रोटीन. हा एक पार्ट प्रोटीनचा असतो. आणि हा जो काही पार्ट आहे हेम पार्ट, इट इज मेड अप ऑफ व्हॉट, तो बनलेला असतो पोरफायरिन रिंग पासून. नायट्रोजन कंटेनिंग रिंग आहे बेटा, पोरफायरिन रिंग, प्लस याच्यामध्ये आयर्न असणार आहे. काय असणार बेटा, आयर्न. कुठल्या फॉर्म मध्ये, तर Fe2+ फॉर्म मध्ये आयर्न असणार आहे. म्हणजे फेरसच्या फॉर्म मध्ये आयर्न असणार आहे. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारत असतात. फेरस आयन्सच्या फॉर्म मध्ये आयर्न प्रेझेंट असणार आहे. आणि आयर्न प्लस पोरफायरिन रिंग हे काय बनवणार आहे बेटा, तर हेम बनवणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. क्लिअर, फाईन. त्याच्यानंतर ग्लोबिनचा जो काही पार्ट आहे इट इज मेड अप ऑफ व्हॉट, प्रोटीन. सो तुम्ही इथं बघू शकता, हे बघा, ए असेल, ए असणार आहे, फाईन, बी असेल, सी असेल, डी असेल. ह्या जवळपास 4 पोरफायरिन रिंग आहे बेटा. हाऊ मेनी, 4 पोरफायरिन रिंग. आणि ह्या सगळ्या नायट्रोजनच्या साह्याने मध्ये आयन्सला सेंट्रली कनेक्टेड आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. सो एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आता ग्लोबिनचे जे काही चेन्स आहेत बेटा, ह्या ग्लोबिनच्या जे काही चेन्स आहेत लक्षात घ्या, हे प्रोटीनच्या चेन आहे किंवा पॉलिपेप्टाइडच्या चेन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. किती असतात बेटा ग्लोबिन चेन, ग्लोबिन चेन लक्षात घ्या. एक क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे इथं, तो आपण डिस्कशन करूया. ग्लोबिन चेन्स आर ऑफ 4 टाइप्स. हाऊ मेनी टाइप्स बेटा, 4 टाइप्स. क्लिअर, जस्ट अ मिनिट. फोर टाइपच्या चेन्स असतात. जसं अल्फा ग्लोबिन, बीटा असेल, गॅमा असेल. फाईन बेटा, फर्स्ट नंबर दॅट इज अल्फा. त्याच्यानंतर अल्फा ग्लोबिन म्हणू शकतो आपण त्याला. फाईन. त्याच्यानंतर जे काही सेकंड आहे दॅट इज बीटा ग्लोबिन. त्याच्यानंतर असते बेटा गॅमा. आणि नंतर चौथी असणार आहे कुठली बेटा, तर डेल्टा असते. लक्षात आलं, ह्या 4 चेन्स असतात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर बेटा, फाईन. ओके. आणि जवळपास 140-146 अमिनो ऍसिड पासून ह्या बनलेल्या असतात. सो बेटर हा पार्ट प्रोटीनचा असतो किंवा पॉलिपेप्टाइडचा असतो, हे लक्षात घ्या. इथनं क्वेश्चन काय फ्रेम होऊ शकतो बघा. एक महत्वाची गोष्ट आहे, मी इथनं तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो बेटा. ठीक आहे, हा चार्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा. बघा, जो काही फिटस असतो, फिटस, ह्या फिटस मध्ये जो काही एचबी असतो, फाईन, किंवा त्याला आपण असं लिहू शकतो, एचबी ऑफ फिटस. फिटस माहिती तुम्हाला, जे काही डेव्हलपिंग बेबी, दॅट कॅन बी कॉल्ड एज व्हॉट, फिटस. एचबी ऑफ फिटस इट इज मेड अप ऑफ व्हॉट, इट इज मेड अप ऑफ 2 अल्फा अँड 2 गॅमा चेन्स. 2 अल्फा अँड 2 गॅमा चेन्स. लक्षात आलंय. आणि जो काही सेकंड पोर्शन आहे एचबी ऑफ, नीट लक्षात घ्या,
एच बी ऑफ अडल्ट म्हणजे जे काही अडल्ट ह्युमन बिंग्स असतात त्यांच्यामध्ये जो काही एच बी आहे तो बनलेला असतो 2 अल्फा चेन पासून आणि याच्यामध्ये 2 बीटा चेन्स असतात. आलं लक्षात आलंय. आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, फिटसचा जो काही एच बी आहे त्याची अफिनिटी हाय असते ऑक्सिजन सोबत. येते लक्षात येते. अफिनिटी कोणाची हाय आहे बेटा जास्तीत जास्त? अफिनिटी हा पॉईंट तुम्ही नंतर लिहू शकता. अफिनिटी वाला लक्षात घ्या. अफिनिटी ऑफ फिटस, अफिनिटी म्हणजे काय? ऑक्सिजनला बाइंड करण्याची जी काही कॅपॅसिटी असते त्याला आपण अफिनिटी म्हणतो बेटा. ती फिटसच्या आरबीसी मध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू, किंवा फिटसच्या एस बी मध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू अडल्ट. दिस यू हॅव टू रिमेंबर. क्लिअर बेटा? फाईन. ओके, सो दिस मच यू हॅव टू रिमेंबर. फाईन. ओके, त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी डिस्कशन करूया आपण आरबीसी बाबतीत. ह्या एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत आरबीसी बद्दलचे, याच्याबद्दल तुम्ही लक्षात घेऊ शकता. मी 1 बाय 1 डिस्कशन करतो बेटा. नीट लक्षात घ्या, हे जे काही आरबीसीज आहेत, आरबीसीचा सेप कधी कधी सेप असेल किंवा साईज असेल. ओके, जस्ट अ मिनिट. जे काही आरबीसीज असणार बेटा यांची साईज इन्क्रीज होऊ शकते. लक्षात आलं. जर साईज इन्क्रीज होत असेल तर ऑब्विसली साईज इन्क्रीज जर होत असेल तर दॅट कंडिशन कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? त्या कंडिशनला आपण किंवा त्या सेलला आपण मॅक्रोसिस्टिस म्हणू शकतो, किंवा सॉरी मॅक्रोसाइट्स म्हणू शकतो. मॅक्रोसाइट्स. आणि हे कशामुळे होतं? इट इज ड्यू टू deficiency of व्हायटामिन B12. क्लिअर बेटा? व्हायटामिन B12 च्या डिफिशियन्सीमुळे कुठेतरी आरबीसी ची साईज वाढू शकते आणि दॅट आरबीसी हु साईज हॅज बीन इन्क्रीज दॅट कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? मायक्रोसाइट्स. क्लिअर? आणि हे कशामुळे होऊ शकतं? तर व्हिटॅमिन B12 च्या डिफिशियन्सीमुळे. कधी कधी नीट लक्षात घ्या, कधी कधी समटाइम्स आरबीसी जी काही आहे हिची जी काही साईज आहे बेटा ही डिक्रीज पण होऊ शकते. डाऊनवर्ड एरो काय इंडिकेट करतो बेटा? डिक्रीज. लक्षात आलंय. त्याला आपण मायक्रोसाइट्स पण म्हणू शकतो. मग त्या आरबीसीला आपण काय म्हणणार बेटा? व्हॉट इट इज कॉल्ड एज? इट कॅन बी कॉल्ड ॲज मायक्रोसाइट. मायक्रोसाइट्स. आणि मायक्रोसाइट्स कशामुळे तयार होतात? तर इट इज ड्यू टू deficiency of what? Iron. Clear बेटा? फाइन. You have to remember. चलो और एक बार और एक एक्स्ट्रा पॉइंट देख लेते हैं. फाइन. थर्ड पॉइंट, एक डिसीज असतो युरेमिया. इन युरेमिया मध्ये काय होतं बेटा? युरेमिया मध्ये जी काही आपली किडनी असते, ही किडनी प्रॉपर जे काही नायट्रोजनस वेस्ट असतात त्याला फिल्टर आउट करू शकत नाही आणि ते नायट्रोजनस वेस्ट भरपूर सारे ब्लड मध्ये पडून असतात. त्या ब्लड मध्ये पडल्यामुळं, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मराठीमध्ये लिहून घ्यायच्या बेटा, तर ब्लड मध्ये नायट्रोजनस वेस्ट जास्तीचे झाल्यामुळं आरबीसीचा सेप चेंज होतो. लक्षात आलंय? फाईन. सो हा कुठल्या डिसीज मध्ये होत असतो? युरेमिया. लक्षात आलंय? फाईन. इन युरेमिया सेप ऑफ आरबीसी चेंजेस. सेप ऑफ आरबीसी चेंजेस. कुठंतरी आरबीसीचा सेप चेंज होत असतो बेटा. ह्या सेप चेंज झालेल्या आरबीसीला आपण बर्ड सेल्स पण म्हणू शकतो. लक्षात आलंय? बर्ड सेल कुठं जरी तुम्ही ऐकलं तर कन्फ्युज व्हायची गरज नाही. बर्ड सेल्स दिज आर आरबीसीज ज्यांचा सेप चेंज झालेला कुठल्या डिसीजमुळे? तर युरेमिया कशामुळे होतो? तर किडनी काम करणं सोडून देते. लक्षात आलं? क्रोनिक जे काही डिसीजेस असतात किडनीचे ज्याला आपण म्हणू शकतो किडनी कुठंतरी फेल झाली असं वगैरे, त्या कंडिशनला आपण हे म्हणत असतो. फाईन. सो आपण ऑलमोस्ट आरबीसी बद्दलच्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. ह्या सर्व पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे बेटा. फाईन. ज्या पॉइंट्स पासून क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात असे सगळे पॉइंट जवळपास आपण कव्हर केलेले आहेत. क्लिअर? एवढे सगळे पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचे. तुम्ही कुठलेही क्वेश्चन्स याच्या आधारावर कुठल्याही रेफरन्स बुक असेल, कुठले नोट्स असतील, तुम्ही क्वेश्चन्स आरामात सॉल्व्ह करू शकता. क्लिअर बेटा? फाईन. त्याच्यानंतर याच्यानंतर आपण काय बघितलं बेटा? आतापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करत होतो ब्लडचं. क्लिअर?
फाईन. ब्लड आपण बघितलं होतं की बनलेला आहे प्लाझ्मापासून. सो प्लाझ्मा आपला डिस्कशन करून झाला. त्याच्यानंतर दुसरा जे काही पार्ट होता आपण त्याला फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणलं होतं. ह्या फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये आपल्याला डिस्कस करायच्या होत्या आरबीसी, त्याच्यानंतर आपल्याला डिस्कशन करायचं बेटा डब्ल्यूबीसीचं. लक्षात आलंय. डब्ल्यूबीसीज मध्ये मग नंतर अग्रॅन्युलोसाइट, नंतर ग्रॅन्युलोसाइट्स ह्या सगळ्या गोष्टी असतील ती आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो ऑलमोस्ट आपण प्लाझ्मा डिस्कशन केलंय, आरबीसीचं आपण ऑलमोस्ट डिस्कशन केलेलं आहे. क्लियर बेटा? फाइन. दिस मच यू हैव टू रिमेंबर. चलो जाते वक्त और एक पॉइंट मैं आपको बताते चलता हूँ, ठीक है, दैट यू हैव टू रिमेंबर. नीट लक्षात घ्या. आरबीसी ज्या काही आहे हा एक्स्ट्रा पॉइंट नाही, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फाईन. कारण याचे उल्लेख पुढे येणारच आहे. जे काही आरबीसीज आहेत बेटा, तुम्ही नॉर्मली ब्लड ग्रुपिंग बघता. आता आपलं मला असं वाटतं नेक्स्ट तिसऱ्या लेक्चरमध्ये किंवा चौथ्या लेक्चरमध्ये आपण ब्लड ग्रुपिंग डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो नीट लक्षात घ्या, आपले जे काही ब्लड ग्रुप्स असतात, कोणाचा ए असतो, कोणाचा ए पॉझिटिव्ह असणार आहे, सो अँड सो. फाईन. ए बी ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टम आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो नीट लक्षात घ्या, हे जे काही ब्लड ग्रुप्स आहे, हे जे काही वेगवेगळे ब्लड ग्रुप आहे, हे कशामुळे असतात तर वेगवेगळे अँटीजनमुळे. आणि नीट लक्षात घ्या, ते जे काही अँटीजन्स असतात, नीट लक्षात घ्या काय लिहितो मी, ब्लड ग्रुप डिटरमाइनिंग अँटीजन किंवा ब्लड ग्रुप अँटीजन कसे असतात काय असतात ते आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. डोंट वरी. अँटीजन आर प्रेझेंट ऑन, वेअर दे आर प्रेझेंट, दे आर प्रेझेंट ऑन आरबीसीज. हे जे काही अँटीजन आहे बेटा आरबीसीज वर प्रेझेंट असतात, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर एक आरएच फॅक्टर पण आपण बघणार आहोत बेटा. फाईन. आरएच फॅक्टर एक पाचवा पॉइंट आहे, नीट लक्षात घ्या. आरएच फॅक्टर आपण बघणार आहोत. आरएच फॅक्टर जर प्रेझेंट असेल, फाईन, एक डिसीज आपण याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. इरिथ्रोफोइटोब्लास्टोसिस हा जो काही डिसीज आहे तो आपण डिस्कशन करणार आहोत आरएच फॅक्टर बद्दल. सो आरएच फॅक्टर इज ऑल्सो प्रेझेंट ऑन where it is present beta, it is present on RBC. फाइन. सो एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात आरबीसी बद्दलच्या. ओके बेटा, एनसीईआरटी रीड करत चला. फाईन. नोट्स ऍड करत चला. जे काही मी एक्स्ट्रा पॉईंट सांगितले ते तुम्हाला नोट डाऊन करायचे जेणेकरून क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. ओके. सो ऑलमोस्ट आपल्या स्लाइड्सही संपलेल्या आहेत. ओके. सो ऑल दिस पॉईंट्स यू हॅव टू रिमेंबर. क्लिअर बेटा? चलो फाईन. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यानंतर आपण जे काही डब्ल्यूबीसीज असतात ते डिस्कशन करणार आहोत.